हे और डियर लीडर, वर्ल्ड के अंदर जितने भी कामयाब सक्सेसफुल लोग हैं ना, वो सुबह जल्दी उठते हैं। तो आपको भी जिंदगी में कामयाब बनना है तो चैलेंज दीजिए 21 डेज का। सुबह 5 बजे उठना होगा, ऑनलाइन वर्कआउट करना है 5:30 to 6:30 की। उसके बाद आपको फ्रूट्स, सीजनल फ्रूट हो गए 3-4 टाइप्स, फिर उसके अंदर स्प्राउट या ड्राई फ्रूट्स हो सकते हैं, और आपको कंपलसरी सनेज के फूड सप्लीमेंट ऐड करना जरूरी है। उसके साथ प्रोटीन लेना जरूरी है। और जब सुबह सुबह उठते हो तो वार्म वाटर के साथ अगर 30 बेरीज का लिक्विड और एलोवेरा ऐड करते हो तो आपका एक्सरसाइज बहुत ही बढ़िया होगा। तो हम लोग हेल्थ, वेल्थ, हैप्पीनेस के ऊपर काम करते हैं। हमारा हेल्थ अगर अच्छा होगा तो वेल्थ हो सकता है और हैप्पीनेस भी मिल सकता है, हमारी लाइफ बैलेंस हो सकती है। बहुत कम समय के लिए आइए दोस्तों, खुद से प्यार करिए, और खुद से प्यार करते हो तो दुनिया के अंदर आप प्यार बांट सकते हो। अगर आप हैप्पी हो तो आप हैप्पीनेस बांट सकते हो। इसके बारे में और जानना है, हमारे साथ जुड़ने के लिए सनेज और ये लीडर्स को कांटेक्ट करिए। हम मिलकर हमारे फिटनेस के ऊपर काम कर सकते हैं, हमारे वेल्थ के ऊपर काम कर सकते हैं, हमारे हैप्पीनेस के ऊपर काम कर सकते हैं। एक पेशंट आता सध्या पण विरोधी हाटामध्ये ऍडमिट आहे, पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. तर त्यांना म्हणजे त्यांचे हातपाय हलायला लागले पण त्यांना काही जाणवत नव्हतं सर. पण मी आपले मेडिसिन त्यांना दिलं. मी सर एका दिवसातच पॅरालिसिसवर हा सुद्धा रिझल्ट घेतला. मला थकवा यायचा सर, एकदम विकनेस सारखं वाटायचं, पण तो सगळा प्रॉब्लेम मध्ये झाला. मिसेसला लग्नाच्या अगोदरपासून ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता, आता त्याला एक गोळी चालू नाही कुठली, एकदम एकदम टकाटक झाली. 15 महिन्यापासून माझ्या घरातला फॅमिली डॉक्टर बंद झाला. आम्हाला फॅमिली डॉक्टरच नाहीये. शिवडीचा प्रॉब्लेम होता, पण या 3 वर्षामध्ये सर मला हॉस्पिटल मधली एकही गोळी चालू नाहीये. मला ॲलर्जीचा प्रॉब्लेम होता सर, सारख्या शिंकायचं आणि नाक गळायचं. आणि तुम्हाला सांगतो सर, मला एक प्रॉब्लेम जो होता ना, छातीमध्ये कळा मारायचा का, तर दम्याचा पण प्रॉब्लेम होता सर. आपले जे ओजस आयु काही सोना, मोरिंगा, स्पिरुलिना असे काही प्रोडक्ट्स मी कंटिन्यू चालू केले ना, मला सर 7 दिवसामध्ये रिझल्ट आला. सर स्वतःलाच खूप आर्थरायटिसचा प्रॉब्लेम होता. जवळपास 18 ते 20 वर्ष झालं मेडिकल क्षेत्रामध्ये. सकाळचं सर अक्षरशः मिसेसला हाताला धरून मला उठून बसायला लागायचं, एवढा मला हायर लेवलचा पेन व्हायचा कमरेमध्ये. मी स्वतःसाठी रिझल्ट घेतला, मिसेसला PCOD साठी रिझल्ट घेतला. मला कमरेत आणि मणक्यात गॅप होता सर. भरपूर ट्रीटमेंट घेतली होती पण फरक काय नव्हता पडला. पण आपले जे प्रोडक्ट आहेत ना, सप्लिमेंट जे आहेत ना, मी ते यूज करते अजून पण. 3.5 वर्ष झाले सर आपले प्रोडक्ट यूज करते. एकही हॉस्पिटलची गोळी नाहीये घरामध्ये. माझ्या मिस्टरांना 14 वर्षाची ऍसिडिटी होती सर, ती भयंकर लेवलला. म्हणजे सकाळी उठल्यावरती ते ब्रश करताना पहिले उलटी करावं लागायची, नंतरच मग त्यांचं चहा नाश्ता पण असायचं ते असायचं. पण जेव्हापासून हे फक्त 14 दिवसात मला प्रॉडक्टने रिझल्ट दिला आणि मला ट्रिमेंडस लेवलला त्याच्यावर ट्रस्ट झाला. पायल्सचा भरपूर त्रास होता. म्हणजे मी MD डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन बघितली होती, पण डॉक्टर एकच म्हणत होते की पायल्स बरा होत नाही, फक्त कमी होऊ शकतो किंवा त्याचा त्रास कमी करू शकतो. पण सनेजचे ज्या दिवशी मी पायल्स केअर किट त्या दिवशी चालू केलंय सर, मागचे 3-4 वर्ष आले पायल्स कुठे हे माहीत पडत नाहीये. 73 वर्षाच्या आजीला 5 ब्लॉकेज होते आणि त्यातले 3 ब्लॉकेज 99% भरलेले होते. भारती हॉस्पिटलला रात्री 12:30 वाजता मी सर फक्त 4,500चे प्रोडक्ट आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली. फक्त 3 महिन्यामध्ये पूर्ण ब्लॉकेज बरे झाले. त्या महिलेला आहे ना, एका अल्सरमुळे 80% ती चाल आतडी काढले गेलेले होते आणि ती आज आपले प्रोडक्ट वापरून 2 किलो वजन पण गेन केलं आणि ती त्या आजारातून मुक्त पण झाली. 3 वर्ष वास येत नव्हता, पण मग आपले छोट्या नस्य होईल त्यांना दिलं. मी सर 8 दिवसात त्याला वास येऊ लागला. माझं वय आज आहे 63 वर्ष पूर्ण. मला स्वतःला नी रिप्लेसमेंट करायला लावत सर. आपल्या सनेजचे फक्त मी आकाई सोनापूर, सेरॉप आणि डिटॉक्स या 3च याच्यावर सर माझं नी रिप्लेसमेंट थांबले, ऑपरेशन करायचं थांबले. प्रोडक्ट तुम्हाला आवडतात असे 2 प्रोडक्ट हातात घेऊन यायचे स्क्रीनवरती तुमच्या घरातले. प्रत्येकाच्या स्क्रीनवरती प्रोडक्ट दिसले पाहिजेत. प्रोडक्ट तर सगळे आवडतात आपल्याला, पण आता हातात बसणार नाही म्हणून मी 2-3च बोलवले. तर जे लोक हा व्हिडिओ पाहत असतील, बघा आम्ही ह्या प्रोडक्टवर प्रेम करतो आणि मला असं वाटतं आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. तो मी सगळ्याची स्क्रीन एकदा मूव्ह करतो, म्हणजे सगळे स्क्रीनवर दिसतील माझ्या रेकॉर्डिंग स्क्रीनमध्ये. वाव, प्रोटीन पावडर किती स्माइल करा बरं चेहऱ्यावर, असं वाटलं पाहिजे वाव खरंच भारी काम करतोय आपण सगळ्यांसाठी. वाव, व्हेरी नाईस. हा व्हिडिओ पॉसिबल असेल तर शूट करू शकता तुम्ही, स्क्रीन रेकॉर्ड करू शकताय. सुंदर 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 सुंदर. किती जणांना असं वाटतं की ह्या प्रोडक्ट्सनी आपल्या आयुष्यात फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय, तेव्हा तुम्ही असं करायचं, यस यस यस, असा हात करू शकताय. वाव, ग्रेट 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 ग्रेट. चला आता प्रोडक्ट संघ असतील आपल्या,
आणि आपण रिझल्ट ऐकूया थोडेसे, ज्याच्यामुळं हे व्हिडिओ जे पाहतील त्यांना अंडरस्टँड होईल की प्रोडक्ट किती भारी आहेत, किती जबरदस्त आहेत. आणि मला वाटतंय सकाळचं मॉर्निंगचं सेशन आणि आता जेव्हा प्रोडक्टचे रिझल्ट, या दोन गोष्टी आजाराच्या बाप नाही त्याचं खानदान आपल्या शरीरातून काढून टाकू शकतो आपण. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आत हाय ती घाण पण काढू आणि पुन्हा घाण येऊन पण नाही द्यायची. लय मोठं मिरेकल, लय मोठा चमत्कार करू शकतो आपण, राईट? माझ्या घरी जर फॅन चुकून 2 वर गेला, 3 वर गेला, तर 100% मला सर्दी होणारच. पाणी जरी बदललं मी तर मला सर्दी व्हायची, ऍलर्जी आल्यासारखी व्हायची. असं माझी सिच्युएशन होती मागच्या 5 वर्षापूर्वी. आणि तो प्रॉब्लेम मला 7-8 वर्षापासून चालू होता. त्यानंतर दुसरा पार्ट होता की कधी कधी मला भूक पण जादा लागायची. नंतर मला कळलं की मी हेल्दी खात नाहीये. फ्रूट खाल्लं जास्त खाऊशी वाटत नाहीत बघा. फ्रूट जास्त खायची इच्छा होत नाही कारण की ते हेल्दी असतात. पण अनहेल्दी आयटम, समोसा असन, वडापाव असन, वेफर्स असन, पिझ्झा असन, तुम्हाला असं वाटतं का जास्त खाऊशी वाटतं? किती लोकांना माहिती या गोष्टी? पण हेल्दी आयटम, तसं मला जे ॲलर्जीचा इश्यू होता, जो थकान जाणवायची किंवा आळस जाणवायचा, दुपारनंतर तर असं वाटायचं वाव आता आरामाची गरज आहे, असे सगळे इश्यू तयार होते. मला माझ्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल इन्क्रीज झालं, माझं वेट वाढलं होतं, डॉक्टरने सांगितलं होतं हार्टचे प्रॉब्लेम येऊ शकतात, बॅड कोलेस्ट्रॉल इन्क्रीज झाले. पण 5-5.5 वर्षापूर्वी जेव्हापासून मी सनीचे प्रोडक्ट्स वापरायला लागलो, याच्यामध्ये मी अल्वेरा, मी कंटिन्युअसली 1 महिना अल्वेरा घेतलं, अल्वेरा विथ आकाश सोना घेतलं. त्यानंतर आकाश सोना हे माझं कंटिन्यू चालू आहे. कधी पहिलं 15 बेरी, कधी 30 बेरी याचं कॉम्बिनेशन मी घेतो. त्यानंतर आपलं मल्टीविटॅमिन, ओमेगा 369 आणि गार्लिक, ह्या 3 टॅबलेट माझ्या कंपल्सरी असतात. कारण की गार्लिक, ओमेगा 369 आणि मल्टीविटॅमिन तुमचे हार्ट प्रोटेक्ट होतात. तुम्ही पण या सप्लिमेंटची सवय लावू शकताय. आणि त्याच्यामध्ये मोरिंगाची 1 बॉटल संपवा, नंतर दुसऱ्या वेळेस तुम्ही पिरुनला घेऊ शकतात. नंतर तुम्हाला असं वाटलं गॅनोरामा, जे बॉडीचं क्लिनिंग करतं, आतली घाण काढतं, आतड्यातली वगैरे, आतलं डायजेशन साफ करतं, ब्लड व्हेसल साफ करतात. कारण गॅनोरामाचं काम काय आहे? आतली घाण साफ करणं. तुम्ही गॅनोरामा चालू करू शकतात. म्हणजे ह्या कन्सिस्टन्सीमध्ये वेगवेगळ्या टॅबलेट घेऊ शकता. जर तुम्हाला जखम झाली कुठं, तुम्ही कुरकुमिन टॅबलेट ऑन करू शकतात. जर हळद वरच्या जखम भरून काढते, तर हळद आतल्या पण जखम भरून काढू शकते. त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की थोडं टेम्परेचर जादा होऊ राहिले, बॉडीत हिटिंग लेवल आहे, तुम्ही सेबकथन चालू करू शकतात. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं बोन रिलेटेड काही इश्यू तुम्हाला जाणवायला लागलेत, तर समजून घ्यायचं की आपण थोडंसं कॅल्शियमची कमतरता आहे, त्या चालू केल्या पाहिजे. आणि विटामिन बी आणि विटामिन डी ने जॉईंट पेन व्हायला लागतात, कधी कधी गुडघे हातपाय दुखायला लागतात, असं कळत नाही कशामुळे होते, चिडचिड व्हायला लागते. B12 आणि विटामिन डी हे लगातार लोकांच्या बॉडीमध्ये कमी होतं. आणि त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला टेन्शन येतं, ओव्हर थिंकिंग मध्ये होतो, कधी राग येतो, कधी चिड येते. विटामिन जर B12 जर तुमच्या बॉडीत कमी झालं तर मग डॉक्टर लोक B12 चे इंजेक्शन द्यायला लागतात. विटामिन डी, तर आपल्याकडे विटामिन डी, B12 आलेले आहेत. जे लोक उन्हात जात नाही त्यांनी विटामिन डी घेतले पाहिजेत. त्यानंतर B12च्या पण ज्या टॅबलेट्स आल्या त्या इंजेक्शन देतात डॉक्टर लोक. मग नॅचरल सप्लिमेंट, आयुर्वेद सप्लिमेंट मधल्या ह्या गोष्टी. त्यानंतर मला असं वाटतं वर्षातून एकदा होल बॉडी रिपोर्ट केले पाहिजेत. त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट्स येतात. मग आपल्याला कळतं काय कमी आहे, काय जास्त आहे. एखादी गोष्ट चेकच नाही केली तर वाढत जाऊ शकते ना, कोलेस्ट्रॉल इन्क्रीज होऊ शकतं, मग अचानक अटॅक येतात, अचानक आजारी पडतो माणूस. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की स्वतःची केअर करा, स्वतःची काळजी घ्या. कारण की गुड मॉर्निंग टू गुड नाईट मी प्रोडक्ट्स वापरतो. माझ्या वडिलाचा दम्याचा प्रॉब्लेम होता, मणक्याचा प्रॉब्लेम होता, त्यांच्या जॉईंटचे, हाताच्या मुंग्या यायच्या, म्हणजे सांगायला होते 5-6 प्रॉब्लेम, पण बॉडीच्या आतमध्ये जवळपास मला वाटतं सिस्टम डॅमेज झाली. पण मागच्या 5-6 वर्षापासून माझे वडील प्रोडक्ट खातात. माझ्या आईला पण वेटचा प्रॉब्लेम होता, त्यांची चरबीची गाठ तयार झाली, त्यानंतर तिला कधी दम लागायचा. पण जेव्हापासून हे प्रोडक्ट चालू केलेत ना, जेव्हापासून खातीये, त्याच्यातला ऑलमोस्ट 70-80% पेन रिलीज झालाय. म्हणजे माझ्या आई वडिलांनी कमीत कमी 100 लोकांना आपल्या प्रोडक्ट बद्दल सांगून प्रोडक्ट दिले असतील. त्यानंतर माझी लहान मुलगी आहे, तिला आम्ही पीडिया सत्व देतोय. माझी मिसेस आहे, शतावरी प्रोडक्ट असन, नारीप्रिया प्रोडक्ट असन, आकाश सोना तर कंपल्सरी, कारण की लेडीच्या अंगात बऱ्याचशा गोष्टी लेडीज केअर करत नाहीत. सो मला असं वाटतं हे माझे रिझल्ट आहेत. तर कोणाला युनिक रिझल्ट सांगायचे का परिवाराचे रिझल्ट घेऊ आपण. कोण व्यक्ती आहे ज्याला असं वाटतं की स्वतःचे रिझल्ट, परिवारातले रिझल्ट सांगायचे? 1-2 व्यक्तीला बोलायला मी चार्ज देतो. चलो, इथं रेणुका आहे. येस मॅडम. तर सर मला हे सांगायचंय, मी 3 महिन्यापासून स्वतःसाठी पित्ताला मेडिसिन घेत होते, पण मला 13-14 वर्षापासून थायरॉइड आहे. पण सर काल मी माझं थायरॉइड चेक केलं, तर आता मला म्हणजे लॅबवाल्यांनी तर असं सांगितलंय की तुम्हाला गोळी बंद करावी लागेल. आज मी डॉक्टरांकडे जाणार आहे. माझं थायरॉइड एकदम नॉर्मल रेंजला आलंय, फक्त पित्ताचेच मेडिसिन घेऊन. किती दिवसापासून होतं मॅडम थायरॉइड?
सर मला 13-14 वर्षापासून थायरॉइड होता आणि मला 100 MCG ची गोळी चालू होती. किती कुठले प्रॉडक्ट वापरले आपले तुम्ही? मी आपलं सर पित्तासाठीच घेत होते आणि आता या महिन्यापासून मी वेट गेन साठी मेडिसिन घेते. नाही, मग कुठले प्रोडक्ट वापरले तुम्ही पित्त कमी करण्यासाठी? घेतलं होतं, पित्तो सुद्धा घेतली, डायजे सुद्धा लिक्विड घेतलं होतं आणि ते हे एक मिनिट सर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. सो हो, चला सर. नेक्स्ट. सर एक येस मॅडम. सर मी ना एक पेशंट आता सध्या पण विरोधी हाटामध्ये ऍडमिट आहे. तर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. तर त्यांना म्हणजे डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असतात. त्यांचे हातपाय हलायला लागले पण त्यांना सेन्सेशन नव्हतं की त्यांना दुसऱ्यांनी कोणी हात लावला किंवा त्यांच्या पायाला वगैरे चिमटा काढला तर त्यांना काहीच जाणवत नव्हतं सर. पण मी आपले मेडिसिन त्यांना दिलं. तर त्यांना म्हणजे आणि मी दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडे गेले की म्हटलं बघू एकदा नाही का, म्हणून मी त्यांना हे केलं आणि मी त्यांच्या पायाला चिमटे काढला परत आणि हे सगळं त्यांचे डोळे बंद करून. तर ते मला सांगायला लागले इथं मला कोणीतरी काहीतरी करतंय, माझं अंगठ्याचं बोट कोणीतरी ओढतंय, माझ्या पोटरी जवळ हात लावलाय. आणि मी नंतर हात बाजूला घेतला आणि त्यांना विचारलं आता मी काय करते. तर म्हणे आता मला काही जाणवत नाहीये, कदाचित कोणी काही करत नाही. म्हणजे मी सर एका दिवसातच पॅरालिसिसवर हा सुद्धा रिझल्ट घेतला आणि त्यांना आता सेन्सेशन जाणवायला लागले. म्हणजे पॅरालिसिसच्या व्यक्तीला पण रिझल्ट दिलेत तुम्ही? म्हणजे आपल्या आपल्याकडे ऑलरेडी आपल्या कंपनीत हेल्थ कन्सल्टंट आहे, डॉक्टर्स आहेत जे आपल्याला सजेस्ट करतात रिपोर्ट पाहून, त्याच्यामुळे रिझल्ट आपल्या हाय लेवलला येतात. बिराजदार मॅडमनीच कन्सल्ट केलं, तेच मी मेडिसिन त्यांना दिले सर. अशी पहिली कंपनी आहे मला वाटतं भारतामध्ये, जगामध्ये, की जे आपल्या प्रोडक्टवर एवढा बिलीव्ह करते की ज्यांनी ऑलरेडी डॉक्टरचे पॅनल ठेवलेत आपल्या लोकांना प्रिस्क्राईब करण्यासाठी. चला आणखीन 1-2 लोकांचा अनुभव ऐकू आपण. कुणाला बोलायचे हात वर करा. येस, भिंगारे सर. हा सर, 15 महिन्यापासून माझ्या घरातला फॅमिली डॉक्टर बंद झाला. आम्हाला फॅमिली डॉक्टरच नाहीये घरामध्ये. महिन्यापासून पहा, एकही गोळी बाहेरची नाहीये, एकही कुठल्याही डॉक्टरला जायची गरज नाही. फॅमिली डॉक्टर नावाचा बंदच झालाय. घरामध्ये सर्व टोटल प्रॉडक्ट 110 प्रॉडक्ट आम्ही घरामध्ये युज करतो. आपल्या कंपनीचे टोटल सगळे आणि सगळे युज करतात, मुलं मिसेस सगळे. सगळ्या गोळ्या वगैरे मल्टीव्हिटॅमिन घेतो, स्पिरुलिना घेतो, ओमेगा 369 घेतो. कुठला प्रॉब्लेम होता सर तुम्हाला? प्रॉब्लेम्स वगैरे होते काही? मला थकवा यायचा सर, एकदम विकनेस सारखं वाटायचं. पण तो सगळा प्रॉब्लेम झाला. मिसेसला लग्नाच्या अगोदरपासून ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता. आता तिला एक गोळी चालू नाही कुठली, एकदम टकाटक झाली. वा 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 आपल्याला कॅन्सरचा रिझल्ट आला सर. कॅन्सर टाटा हॉस्पिटल सोडलं होतं, त्यांना घरी घेऊन जा, सेवा करा. त्याचा 100% कॅन्सर बरा झाला. ठाण्यामध्ये रिझल्ट आहे. छान 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 छान. चला आणखी 1-2 ते 3 लोकांना ऐकायला चान्स देऊ आपण. सोमनाथ सर. सर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. जेव्हापासून माझ्या लाईफ मध्ये सर आकाई सोना आणि ग्रीन टी वगैरे आले सर, तेव्हापासून मला कसलाच थकवा आणि कसलाच बीपीचा त्रास जाणवत नाही. पण याच्या आधी जर मी सगळ्यामध्ये याच्या आधी जर पाहिलं सर, मला बीपीची गोळी चालू होती. आणि ज्या वेळेस पासून मी आकाई सोना घेतलं, आपलं सैंधव मीठ आपल्या किचन मध्ये वापरलं, तेव्हापासून माझी बीपीची गोळी बंद झाली. आणि मला इतकं एनर्जेटिक फील करतो की कधीच मला असं म्हणजे अनबिलिव्हेबल माझ्यासाठी हा रिझल्ट आहे. आणि त्यात आता सोनिक स्वागत सर, आपण हे 7 दिवसाचं चॅलेंज घेतलंय. या 7 दिवसाच्या चॅलेंज मध्ये मी परत प्लांट प्रोटीन पण घ्यायला सुरुवात केली. माझं वेट एक म्हणजे 4 दिवसामध्ये जवळजवळ 1.5-2 किलो माझं वेट पण कमी झालंय. आणि खूप भारी फील होतंय मला. आणि इतकं एनर्जेटिक वाटतंय, ट्रिमेंडस, जबरदस्त, खूप जबरदस्त, इतकं भारी वाटतंय. मला असं वाटतं हे प्रोडक्ट म्हणजे माझ्यासाठी खूप जबरदस्त कॉन्ट्रीब्युट केलेलं प्रोडक्ट आहे. गुड 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 गुड. थँक्यू सर, थँक्यू सर. येस, साधना मॅडम तुम्हाला अनम्यूट केले, तुम्ही बोला. गुड मॉर्निंग सर. आजार प्रॉब्लेम काय होत तुम्हाला? मला प्रॉब्लेम सर, आठवड्याला आजारी पडायचे. मला म्हणजे अशक्तपणा वगैरे वाटायचा आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. पीसीओडीचा आणि मायग्रेनचा आणि अशक्तपणा नेहमी जाणवायचा. पण या 3 वर्षामध्ये सर मला हॉस्पिटल मधली एकही गोळी चालू नाहीये आणि फॅमिलीमध्ये पण नाहीये. पण मी कंटिन्यू आकाई सोना आणि ॲलोवेरा घेते, काय टॅबलेट पण घेते. चला नेक्स्ट व्यक्तीला ऐकू आपण. चला राजेश सर. हा सर, नमस्कार सर. ऍक्च्युली सनेज मध्ये यायच्या अगोदर आहे ना, खूप प्रॉब्लेम होते. म्हणजे शरीराचे काय प्रॉब्लेम होता तुम्हाला सनेजचे प्रोडक्ट वापरण्याआधी राजेश सर? मला ऍलर्जीचा प्रॉब्लेम होता सर. आता सध्या मी पनवेलला राहतो. पनवेल टू घाटकोपरला जरी जायचं म्हटलं ना, 3 रुमाल घेऊन जायचो मी. का तर सारख्या शिंकायचं आणि नाक गळायचं. आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना,
आपले जे आकाई सोना तर प्रोडक्ट त्याच्यासाठी तुम्ही 3 वर्ष ट्रीटमेंट घेतल्या होत्या, मेडिकल काही औषध वगैरे चालू होते? चालू असायचे सर, सतत चालू असायचे, म्हणजे बरेच वर्ष झाले ते चालू असायचं, पण त्याच्यावरती रिझल्टच नसायचा काय. तुम्ही हे प्रोडक्ट का घेतले? तुम्हाला काही सांगितलं की या प्रोडक्ट बद्दल? हा प्रोडक्ट मी ऐकून होतो की याचे रिझल्ट जबरदस्त आहे, युट्यूबला वगैरे सर्रास त्याचे रिझल्ट बघायला लागलो. रिझल्ट बघितल्यानंतर मला कळालं की म्हटलं एवढ्या लोकांना रिझल्ट येतात तर आपण पण घ्यायला पाहिजे, बघायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो सर, मला एक प्रॉब्लेम जो होता ना, छातीमध्ये कळा मारायचा, का तर दम्याचा पण प्रॉब्लेम होता सर. म्हणजे बरं. दहा म्हणजे म्हणतात ना आपण 1-2 माळे जरी चढलं ना तरी पण प्रॉब्लेम असायचा, पळता यायचं नाही. अरे तर बाप हा जो प्रॉब्लेम आहे ना सर, मी चेक केलं, मला वाटायचं की मला काय कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे का, ईसीजी वगैरे करायला लागतोय की काय, ते पण केलं. त्यानंतर कळालं की एक्सरे मध्ये कळालं की छातीमध्ये कफ सारखा जमा व्हायचं, त्यामुळे हा प्रॉब्लेम व्हायचा. आपले जे ओजस आयु, आकाई सोना, मोरिंगा, स्पिरुलिना असे काही प्रोडक्ट्स मी कंटिन्यू चालू केले ना, मला सर 7 दिवसामध्ये रिझल्ट आला. वा वा वा. 7 दिवसामध्ये परिवार फूड वापरतोय, पूर्ण परिवार वापरतो. परिवार प्रोडक्ट वापरतोय आणि येस लोकांना पण प्रोडक्ट पोहोचवत आहे प्रॉब्लेम दूर येस करण्यासाठी. सर 100%. चलो, खूप छान रिझल्ट आहे. भरपूर हात वर आलेत. आणखीन 2-3 लोकांना घेऊ आपण. आता बोलतोय तर अनुभव ऐकू, कारण की बोलायला लागलो तर मला असं वाटतंय आपला दिवस जाऊ शकतोय सगळ्यांना ऐकून घेतलं आपण तर. बरोबर ना? चलो, विशाल बोडके सर. सर स्वतःलाच खूप आर्थरायटिसचा प्रॉब्लेम होता. मी जवळपास 18 ते 20 वर्ष झालं मेडिकल क्षेत्रामध्ये, तरी मला स्वतःला रिझल्ट घेता येत नव्हता. आर्थरायटिस म्हणजे काय व्हायचं सर? जॉईंट पेन व्हायचा? मला आहे ना सकाळचं सर अक्षरशः मिसेसला हाताला धरून मला उठून बसायला लागायचं. एवढा मला हायर लेवलचा पेन व्हायचा कमरेमध्ये. आणि कंटिन्यू मेडिकलला मला उभं राहताना बेल्ट लावूनच उभं राहता येत होतं. त्याशिवाय मला उभं राहताच येत नव्हतं. त्याच्यानंतर खूप हायर लेवलचं मी स्टेरॉइड घ्यायचो. त्याच्यानंतर पेन किलर घ्यायचो, त्याचा पण असर होत नव्हता. त्याच्यानंतर मग राज सर आले, सर म्हणले एकदा हे प्रोडक्ट ट्राय करून बघा, स्वतः यूज करा, मग ठरवा तुम्ही काम करायचं का नाही करायचं. मी स्वतःसाठी रिझल्ट घेतला, मिसेसला पीसीओडी साठी रिझल्ट घेतला, आणि माझ्या घरातला माझ्या सख्या मामीचा कॅन्सर मी 3.5 ते 4 महिन्यानंतर ना रिकव्हर केल्यानंतर या बिझनेसला सिरियस झालो आणि फुल टाइम मी सनेज करतो. किती लोकांचे प्रोडक्ट रिझल्ट घेतले सर तुम्ही, तुम्हाला असं वाटतं आतापर्यंत? 100 प्लस लोकांच्या वरती रिझल्ट घेतले सर. वाव, ह्या फार मोठ्या दुआ आहेत तुम्हाला. ग्रेट, प्राऊड ऑफ यू. चला, Yes. नेक्स्ट आणखीन 1-2 लोकांना ऐकू आपण. कोण आहे स्क्रीनवर? चलो, अश्विनी मॅडमला ऐकूया. अश्विनी मॅडम, काय रिझल्ट आहे तुमच्या परिवारातला? येस सर, गुड मॉर्निंग सर. सर पहिला तर मला कमरेत आणि मणक्यात गॅप होता सर, आणि जे पोळ्यांचं काम केलं होतं ना 15 वर्ष, त्याच्यामुळे कमरेत मणक्यात गॅप होता. भरपूर ट्रीटमेंट घेतली होती पण फरक काय नव्हता पडला. पण आपले जे प्रोडक्ट आहेत ना, सप्लिमेंट जे आहेत ना, मी ते युज करते अजून पण. 3.5 वर्ष झाले सर आपले प्रोडक्ट युज करते. एकही हॉस्पिटलची गोळी नाहीये घरामध्ये. जो फॅमिली डॉक्टर जे होतात, आम्ही कधीतरी गेलो ना म्हणतात मॅडम तुम्ही येतच नाही. म्हणलं सर गरजच पडत नाही, कारण की आम्ही सप्लिमेंट युज करते. आजारीच आणि पडत नाही सगळ्यात माणूस. येस सर नाही. आणि सगळ्यात मोठा, मला खूप सर्दीची पण ॲलर्जी होती सर, ती कमी झाली. आणि मला थोडं जरी मसाले जरी पदार्थ खाल्ले ना, ऍसिडिटी खूप व्हायची. पण आपल्या प्रोडक्टमुळे ऍसिडिटी पण होत नाही, काहीच नाही. आणि मिस्टरांचा प्रॉब्लेम होता लहानपणापासून, पोटाचा प्रॉब्लेम. म्हणजे कुठे जरी गेले तरी इमर्जन्सी त्यांना हे व्हायचं, पोटामध्ये कळ मारले की त्यांना घरीच यावं लागत होतं, अशी कंडिशन होती. पण आता सर 3 वर्ष झालं हा प्रॉब्लेम नाहीये. आपले ॲलोथ्रिफला, अकाई सोना आणि टॅबलेट वगैरे युज करत त्याच्यामुळे. आणि सर खरंच जर वाटतंय ना की आपलं एज आपलं कमी दिसलं पाहिजे, सनेजचे प्रोडक्ट 1 नंबर आहे. म्हणजे कुमकुम आतून क्लीन केलं पाहिजे आणि वरून पण आता क्लीन होण्यासाठी Yes, सनीचे ब्युटी yes. प्रोडक्ट पण आहेत. तुम्हाला काय सर, वाटतं, तुम्ही किती लोकांना प्रोडक्टचे रिझल्ट दिले असतील आतापर्यंत? किती लोकांना तुमच्या थ्रू, तुमच्या टीम मध्ये लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचले असतील तुम्ही? भरपूर सर, भरपूर 200-300 पर्यंत रिझल्ट घेतलेत. युनिक रिझल्ट आहेत. पीसीओडी वरती असेल, शुगर वरती ते असेल. लोकांना प्रोडक्ट रिझल्ट येतो ना, ते लोक असे म्हणतात वाव किती भारी. लई डेंजर असतं बरं का पेन. बघा, तुम्हाला जर त्रास होत असेल, तुम्ही डॉक्टर गेले ना, तुम्हाला असं वाटतं डॉक्टर भगवंत आहेत. तसं आपण लोक खरंच लोकांसाठी भगवंत आहेत आपले प्रोडक्ट्स. पण सर स्वतःचा रिझल्ट जर सांगितला ना, कारण की आपण अंतःकरणापासून स्वतःचा रिझल्ट सांगतो, जेव्हा युज केलं तेव्हा हा. लोकांना विश्वास बसतो सर. पहिले इस्तेमाल करो और फिर विश्वास फिर करो. विश्वास करू. सर चलो, एक सांगू का सर? येस. येस सर. सर एक सांगू का? माझं एज बघितलं तर 45 आहे. पण अरे कुठे जरी बाप. गेलं सर ओळखू येत नाही, कारण की आपल्या प्रोडक्टमुळे. कारण की मी ब्युटीचे पण प्रोडक्ट युज करते, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या. आणि प्रोटीन म्हणजे मला घ्यायला जमत नव्हतं, प्रोटीन नको वाटत होतं. पण चॅलेंज घेतलं होतं, माइंड पॉवरचं ट्रेनिंग झालं, चॅलेंज घेतलं, प्रोटीन
घ्यायचंच आहे. 3 महिन्यात मला 3 किलो वजन मला करायचंच आहे. आणि वाढवायचं. सर 1 तारखेपासून जसं घेतलं 2 किलो वजन वाढलंय सर. माझं फक्त 35 आणि 36 एवढंच वजन असायचं, वाढतच नव्हतं पुढं सर वजन. आता 38 तुम्ही ओके वजन वाढवायचे टास्क घेतले आणि कुठले प्रोडक्ट घेतले त्याला? सर प्रोटीन प्लांट प्रोटीन चालू आहे सर. फार भारी टेस्ट आहे प्रोटीनची, मस्त पैकी तुम्ही घेऊ शकताय. चलो रोशन मॅडम तर गुड मॉर्निंग. पहिले तर मी तर करतात वाटते आता वजन कमी व्हायला लागलं रोशन मॅडम. सर डे 1 पासून आहे, जेव्हापासून आपला झुंबा स्टार्ट झाला ना तेव्हापासून आम्ही आहोत. सारिका मॅडम, मी, विद्या मॅडम, आम्ही तिघी जणी कंटिन्यू असतो. आणि सर एवढी एनर्जी वाटते ना, म्हणजे असं वाटतं की हे काम करू की ते काम करू, असं होतं. एवढी एनर्जी. प्रोडक्ट जे लोक घेतील त्यांना फ्री ऑफ कॉस्ट सकाळचं मॉर्निंग झुंबा सेशन पण भेटेल ना. Yes. ते लोक व्हिडिओ हा पाहतील युट्यूबवर, त्यांना तुमचं सांगणं असेल का की खरंच सनेचे प्रोडक्ट्स कसे आहेत, तुमचा अनुभव काय म्हणतो, कुठला त्रास होतो? तर मी तर या म्हणजे सनेज मध्ये याच्यासाठी आली की माझ्या मिस्टरांना 14 वर्षाची ऍसिडिटी होती सर. ती भयंकर लेवलला, म्हणजे सकाळी उठल्यावरती ते ब्रश करताना पहिले उलटी करावं लागायची, नंतरच मग त्यांचं चहा नाश्ता जे पण असायचं ते असायचं. पण जेव्हापासून हे फक्त 14 दिवसात मला प्रॉडक्टने रिझल्ट दिला आणि मला ट्रिमेंडस लेवलला त्याच्यावर ट्रस्ट झाला, विश्वास झाला. आणि त्याच्यानंतर ना मग मी या बिझनेसमध्ये इन झाले. मी म्हटलं 14 वर्षाचा त्रास हा 14 दिवसात कसं काय ना कमी होऊ शकतो. मला मिरॅकल वाटलं आणि सगळे प्रॉडक्ट युज करायला चालू केलं. आणि मिस्टरांनी पहिले तर ते आपलं याचं तेल आहे ना, ग्राउंडनट ऑइल, ते म्हणजे मिस्टरांना वरण भातावरती तूप न घेता कच्चं तेल खायची सवय होती. आणि मला वाटलं की त्याच्यामुळे सुद्धा ऍसिडिटी वगैरे होऊ शकतं नाही का, म्हणजे भयंकर लेवलला ऍसिडिटी होती. आणि ते जर वापरणं चालू केलं ना, त्याची टेस्ट पण माझ्या मिस्टरांना आवडली. आणि मोस्ट ऑफ द चार गोष्टी मी घरातल्या चेंज केल्या. एक तर मीठ चेंज केलं, तेल चेंज केलं आणि घरातलं मैदा खाणं बंद केलं. आणि या 4 गोष्टी ज्या आहेत ना सर, त्या पहिले मी चेंज केल्या. साखर पण आम्ही घरात आणत नाही, फक्त गुळच वापरतो आपला. म्हणजे ह्या 4 गोष्टी सर मेनली जर आपण कमी केलं ना, मीठ वापरताय, आपलाच गुळ हो. वापरताय. हो, म्हणजे ह्या 4 गोष्टी जर मेनली आपण घरातल्या चेंज केल्या ना, तर अर्धे आजार यानेच कमी होतात सर. म्हणजे आपले प्रॉडक्ट तर रिझल्ट देतातच. तुम्ही लोकांना प्रोडक्ट दिलेत, लोकांना किती लोकांना प्रोडक्टचे दिलेत? सर भरपूर, असं म्हणजे विचारही करू शकत नाही. या व्यक्तीला मी प्रॉडक्ट दिले होते आणि त्याचे रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय मला की असे असे रिझल्ट आलेत मॅडम, आणि त्यांच्या थ्रू पण त्या व्यक्तीने रिझल्ट घेतलेले आहेत. असे भरपूर लोक आहेत आपल्यासोबत. आणि घरातले पण म्हणजे मुलांना पण चिडचिडपणा व्हायचा, मोबाईल जास्त बघायचे, पिढ्या सत्व सर एवढं जबरदस्त. माझी मुलगी 3.5-4 वर्षाची होती तेव्हापासून मी तिला पिढ्या सत्व चालू केलं की नाही का 5 वर्षानंतर द्यावं म्हणते. पण 3 वर्षापासूनच आपले कोलेस्ट्रॉलचे टॅबलेट, ओजस आयु प्लस आपलं पिढ्या सत्व, ह्या 3 कंटिन्यू त्यांना मॉर्निंगला स्कूलमध्ये जायच्या अगोदर आम्ही देतो. त्याच्यानंतर मग त्यांचं डेली रुटीन चालू होतं. बरं, किती लोकांना असं वाटतं की प्रोडक्ट तुम्ही वापरलेत स्वतःच्या घरी आणि तुम्हाला घरी एवढे जबरदस्त रिझल्ट आलेत ना की बस त्या लोकांनी ना एक हात हालायचा, असं प्रोडक्ट घेऊन हात हालायचा. मी स्क्रीनला शूट करतो, मी लोकांना कळन की बाबा तुम्ही खोटं नाही बोलत ना. नाही सर, खोटं बोलतात काय 200-500 देऊन आणलं काय यांना. तर आपल्याकडे असे शेकडो हजारो रिझल्ट आहेत. मी स्क्रीन मूव्ह करतोय, तुमचं प्रोडक्ट हातात घ्यायचे ना असं हालायचे. प्रोडक्ट हातात घ्यायचे म्हणजे लोकांना हे कळन की हे सगळे लोकांना रिझल्ट आलेले आहेत. मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन आहे. वाव, एक प्रोडक्ट तुम्ही हातात घेतलंय. आता मी दुसरा टास्क देणार आहे. किती लोकांना असं वाटतं की ज्यांच्या परिवारामध्ये हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस आहेत त्यांनी हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे, त्यांनी 2 प्रोडक्ट हातात घ्यायचेत आणि मूव्ह करून दाखवायचेत. दोन्ही प्रोडक्ट हातात घेऊन दाखवायचेत की बाबांनो हे प्रोडक्ट खरंच तुम्हाला वापरण्याची गरज आहे, आम्ही वापरतोय, आम्ही खुश आहोत. सर वापरतोय, तुम्ही पण वापरा, विथ फॅमिली वापरा. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. बरं चला, आता आणखीन 2 लोकांना घेऊया. आता बऱ्याच लोकांची इच्छा झाली वाटते बोलायची, आणि चला कोणाला बोलायला द्यायचे आता. इथं सोनाली मॅडमला बोलायला देऊ. चला, त्या 2 प्रोडक्ट हातात घेऊन उभा राहिलात बऱ्याच वेळासाठी. सोनाली मॅडम. सर 1 महिना झाला आहे आकाई सोना आणि तुळशी ड्रॉप घेते सर, मला खूप छान वाटतंय, काय त्रास एकदम वाटतंय सर. 1 महिन्यापासूनच मी आपल्या बिझनेस मध्ये आले सर. त्रास काय आहे तुम्हाला होता? मला त्रास काही नाही सर, बीपी होती हाय, पण आता मी चेक केली सर परवाच्या दिवशी, एकदम नॉर्मल आहे सर. बघा, कधी कधी त्रास नसतो, पण प्रोडक्ट घेतल्यावर आहे ना फुल एनर्जी वाटायला लागते. असं वाटतं वाव, लय ताकद वाटायला लागली आहे. म्हणजे असं नाही की आजारी माणसाचे प्रोडक्ट घ्यावं, आम्हाला तर काहीच आजारच नाही येत भाऊ, तरी पण मी प्रोडक्ट खातोय. कारण की मला असं वाटतं हातून ताकद राहिली पाहिजे, तुम्ही तरुण राहिले पाहिजे, रोज तुम्ही जीवन जगू शकले पाहिजे. नाहीतर मरण्याच्या आधीच रोज जर मरायला लागले तर ते जगून ते पैसे कमवून करणार तरी काय तुम्ही? शेवटी पैसा माणसाला आनंदी जीवन जगायचं असतं, बरोबर?
हो सर. चला नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. चलो इथं राजेंद्र सर हात करतायत. चलो राजेंद्र, काय रिझल्ट आहे? गुड मॉर्निंग सर. रिझल्ट तर भरपूर आहेत. घरी काय त्रास होता, कुठं काय होता का वडिलांना? हॉस्पिटलमध्ये सर काम करत होतो, ऍज अ मॅनेजर म्हणून काम करत होतो मल्टी स्पेशालिटीला. आणि महत्वाचं म्हणजे 4-5 वर्ष मार्केटिंगचं काम करत असताना फाईलचा भरपूर त्रास होता. म्हणजे मी एमडी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन बघितली होती, त्याच्यानंतर एमबीबीएस ची घेऊन बघितली, पण डॉक्टर एकच म्हणत होते की फाईल्स बरा होत नाही, फक्त कमी होऊ शकतो किंवा त्याचा त्रास कमी करू शकतो. पण सनेजचे ज्या दिवशी मी फाईल्स केअर किट किंवा आपलं गिलॉय असेल, ॲलोथ्रिफला किंवा आकाश सोनाच्या दिवशी चालू केलंय सर, मागचे 3-4 वर्ष आले फाईल्स कुठे हे माहित पडत नाहीये. त्याच्यानंतर माझ्या आईला ह्याचे पित्ताचे खडे झाले होते आणि डॉक्टरांनी 3-4 सोनोग्राफी केल्या, पण पित्ताच्या खड्याचं ऑपरेशन नाही होत, ती पित्ताची पिशवी काढावी लागते. डॉक्टर म्हणले रिक्सी आहे, फक्त एक मॅनेजरची आई आहे म्हणून तिथे थांबवलं ऑपरेशन. त्याच्यानंतर सर मी आपल्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट चालू केल्या, मोरिंगा, त्यानंतर गिलॉय वगैरे चालू केलं. आणि त्याच्यानंतर 3-6 महिन्यांनी मी सोनोग्राफी केली सर, एकही पित्ताचा खडा नव्हता. आणि त्याच्यानंतर कळालं की पित्ताचे खडे पण सनेचे प्रोडक्ट विरघळू शकतात. तर या दुनियातला कुठलाही आजार सनेचे प्रोडक्ट बरे करू शकतात, हा विश्वास आला. आणि आतापर्यंत नाही म्हटलं तर 80 ते 90. वर तुम्हाला रिझल्ट आलेत, म्हणजे हे जे फूड सप्लिमेंट वापरून तुम्ही कुठल्या कुठल्या आजाराची नावं घेऊ शकताय का? येस सर, येस. म्हणजे दमा असेल, त्यानंतर डायबिटीस उंड असेल, डायबिटीस असेल, बीपी असेल, कोलेस्ट्रॉल असेल, मणक्याचे प्रॉब्लेम असतील, त्यानंतर जुनी सर्दी असेल, खोकला असेल, ज्यांना मायग्रेनचा प्रॉब्लेम होता, त्यानंतर थायरॉइडचे प्रॉब्लेम होते, हार्टचे प्रॉब्लेम होते. सगळ्यात मेजर एक रिझल्ट घेतला सर. एका 73 वर्षाच्या आजीला 5 ब्लॉकेज होते आणि त्यातले 3 ब्लॉकेज 99% भरलेले होते. आणि इतक्या सिच्युएशनला त्यांची मुलं रडत होती, ते मग त्यांचं म्हणणं होतं की ऑपरेशनला 12 लाख खर्च आहे आणि काय करावं लागेल. आणि भारतीय हॉस्पिटलला रात्री 12:30 वाजता मी सर फक्त 4,500चे प्रोडक्ट गॅनोडर्मा, ग्वार्क, गार्लिक कॅप्सूल, मोरिंगा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली. पण आपल्या डॉक्टरांचं पण म्हणणं होतं की ऑपरेशन करायला पाहिजे 2 ब्लॉकेजचं. मी त्यांना सल्ला दिला, पण ते मुलं म्हणले आपण ट्राय करू. सर प्राऊड वाटतो, फक्त 3 महिन्यामध्ये पूर्ण ब्लॉकेज बरे झालेत. आणि मला आपलं कार्डियाकचे जे ऑपरेशन करणारे डॉक्टर असतात त्यांच्या ओपीडीतून फोन आला, मला शॉक झाला की पेशंट गेलं का काय. पण ते म्हणले सर तुम्ही असे कोणते पेशंट प्रोडक्ट दिलेत की ज्यांनी पूर्ण ब्लॉकेज पूर्ण रिमूव्ह झाले. आणि त्याच्यानंतर मी काही प्रोडक्टचे त्यांना नावं सांगितले, ते म्हणले मार्केटमध्ये कुठं असतात. म्हटलं सर मार्केटमध्ये कुठं नाही, फक्त सनेज आणि सनेज केअरच्याच डिस्ट्रीब्युटरकडे भेटतात. त्यांनी मला बोलून घेतलं होतं. वा वा राजेंद्र सर, बघा व्यवस्थित आहे का, फार महत्वाचा मुद्दा आहे. जर आजार आपल्या खाण्यामुळे जात असेल, श्वास घेण्यामुळे जात असेल, पाणी पिण्यामुळे जात असेल, तर तो आजार खाण्यामुळे बरा पण होऊ शकतो. इथे लक्षात. किती लोकांना समजलं? यस सर. बरेच लोक मानतात खाऊन आजार बरा होतो का. अरे आयुर्वेदा येणाऱ्या काळात तुमचा चांगला आहारच औषधाचं काम करणार आहे. येणाऱ्या भविष्यात डॉक्टर लोक चांगला आहार देऊनच आजार बरे करणार आहेत. आजारी माणसाने बरं होण्यासाठी आणि चांगलं हेल्दी राहण्यासाठी फूड सप्लिमेंट घ्यावे, आणि जे चांगले आहेत त्यांनी व्यवस्थित आणखीन चांगलं राहण्यासाठी. कारण की इम्युनिटी आहे, ताकद आहे, एनर्जी आहे, म्हणून असं वाटतं काही त्रास नाही आपल्याला. पण शेवटी तुम्ही जे खाताय, ब्रेकफास्ट चेक करा कसा आहे, चाय कसं पितात, तुमच्या जेवणामध्ये सगळं बॅलन्स न्यूट्रिशन आहे का, तुमच्या डिनरमध्ये आहे का, झोपेचा टायमिंग आहे का, एक्सरसाइज होती का, स्ट्रेस लेवल किती इन्क्रीज झाली आहे. पेन पेपर घेऊन जर मागच्या 7 दिवसाचं आपण रुटीन आखलं ना, तर आपल्याला कळन की आपल्या शरीरात किती शॉर्टफॉल होतोय, न्यूट्रिशनचा बॅलन्सच नाहीये. मग अशा केसमध्ये हळूहळू बॉडी तुमचं नाव सिबिलला घालणार का नाही, तुमचं अकाउंट ब्लॉक करणार का नाही. जसं बँकेचे लोन हप्ते थपवले तर बँकेत लगेच तुमच्या घरी पाठवत नाही कोणी, पण हळूहळू ते नोटीस द्यायला चालू करतात. सर एक बोलायचं होतं, म्हणजे अमोल पारेख सरांनी पहिले एक 4.5 तासाचं लॉकडाऊन मध्ये ट्रेनिंग घेतलं होतं, प्रोडक्ट ट्रेनिंग. अक्षरशः मी एका ठिकाणी बसून ते ट्रेनिंग सर 4.5 तास बेडरूम मध्ये कोंडून ऐकलं होतं. आणि त्याच्यानंतर जे माइंड ओपन झालं, म्हणजे मला एक वाटायचं की हॉस्पिटलच्या चॅनलवर आपला जिथं प्रोडक्टचं ट्रेनिंग आहे 4.5 तासाचं, ज्यांना याच्याबद्दल आणखी डीप नॉलेज पाहिजे त्यांनी तो व्हिडिओ पाहायला पाहिजे. बरोबर. काय नाही एवढं जबरदस्त सर की सरांनी जे एक टॅबलेटवर नॉलेज दिलं ना सर, असं वाटायचं या गोळ्यांकडे बघून की काय गोळ्या आहेत एवढ्या कशा खायच्या. स्क्रीन समोर घ्या, तुमच्या समोर घ्या. अरे बापरे, हे सगळे सप्लिमेंट तुम्ही वापरताय घरी. 14 टॅबलेट सर मागचे 2 वर्ष आले मी खातोय. एवढं एनर्जिक फील होतं, म्हणजे कधी कधी मला विचारायचं ना, क्लोजिंग करताना एनर्जी भेटत नव्हती किंवा दम लागायचा किंवा कधी स्टॉप व्हायचो. नंतर कळालं की मेन लीडर लोक काय एवढे एक्सपर्टली बोलतात, केवढे फास्ट बोलतात, त्यांना दम का लागत नाही. 2-2 तास 3-3 तास कॉल चालतो तरी दम लागत नाही. त्याच्यानंतर मी ट्राय करायला सुरुवात केली ना सर, आजपर्यंत एवढं फास्ट आणि एवढं फास्ट क्लोजिंग होतं. त्याच्यानंतर एनर्जेटिक फील होतंय, बॉडी फिट राहते. व्हिडिओ कुठला पाहिला होता तुम्ही? प्रोडक्ट ट्रेनिंगचा व्हिडिओ आहे का? प्रोडक्ट ट्रेनिंगचा अमोल पारेख सरांचा जो प्रोडक्ट ट्रेनिंगचा पहिला व्हिडिओ आहे, 3.5 ते 4 तासाचा व्हिडिओ आहे सर तो.
एवढा जबरदस्त ट्रेनिंग बाय अमोल पारख सर. 3-3.5 तासाचा व्हिडिओ आहे. ज्यांना वाटतं की आणखीन प्रोडक्टचे नॉलेज घ्यायला पाहिजे, तुम्ही हा व्हिडिओ पाहणार. लोकांनी आणखीन आपल्या ESCSI चॅनलवर सनेचे प्रोडक्ट रिझल्ट ESCSI टाकलं तर तुमचा ट्रस्ट तयार होईल. कधी माणूस कुठलं पण हॉटेल चालतं का? एक तर अनुभव घेतो, कुणीतरी सांगतं म्हणून. गाडी मोबाईल चालतात का? मग तुम्हाला वाटतं की हे प्रोडक्ट कसे आहेत, तुम्ही वापरून पहा. जसं पाणी किती खोल आहे, कुणीतरी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, आयदर त्या गोष्टीमध्ये उतरून पाहिलं पाहिजे. बरोबर आहे? येस सर, येस सर. आणि एक महत्वाचं सर, की एक प्रश्न लय मोठा होता की बऱ्याच लोक म्हणतात कॅप्सूल खाल्ले नाही पाहिजे, त्याच्यावरचं कव्हर प्लास्टिकचं असतं. पण अमोल पारख सरांनी 5 ते मला वाटतं 2-4 मिनिटात डायजेशन मध्ये विघळून येस जातं. सर, म्हणजे अमोल पारख सरांनी त्याच्यामध्ये व्हिडिओ दाखवले. डिटेल दिलंय. आपल्या ज्या कॅप्सूलचं कव्हर आहे ते व्हेज आहे, ते एक आहार पासून बनलेलं आहे. हा, ते एक वनस्पतीपासून बनलंय. ते Yes, sir. तुमचे सप्लिमेंटचं काम करतं तुमच्या बॉडीमध्ये. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि प्रूव्हन असतात त्या गोष्टी. काही कॅप्सूल आहेत ना, अशा कॅप्सूल फॉर्म मध्येच आपल्याला ते मटेरियल द्यावं लागतं. आणि काही सप्लिमेंट आपण टॅबलेटच्या फॉर्म मध्ये देऊ शकतो, पण काही हवा लागून नाही देऊ शकत आपण. कारण की काही गोष्टी पॅकिंग मध्ये असतात आणि ते पॅक हवा लागली त्याचं विघटन व्हायला चालू होतं. म्हणून काही प्रोडक्ट्स आहेत आपल्याला ते कॅप्सूल मध्येच देणं भाग असतं. चला आता नेक्स्ट पर्सन कडे जाऊ. चला, इथं दीपा सोनवणे मॅमने 2 हात वर केलेत, म्हणजे 100% त्यांच्याकडे फुल कॉन्फिडंट आहे सांगण्याचा. गुड मॉर्निंग सर. येस. मी माझ्या स्वतःवरती रिझल्ट घेतला सर. मला म्हणजे आपली गर्भाशयाची पिशवी आहे, त्याला 7 ते 8 गाठी होत्या आणि मला डायजेशनचा खूप प्रॉब्लेम होता. 2 स्कोपी केल्या होत्या. तर स्कोपी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुमची जी अन्ननलिका आहे ती ओपन क्लोज होत नाही, पूर्ण ओपनच राहते, म्हणून खाल्लेलं वरती बाहेरच पडायचं. खाल्लं की मला वॉमिटिंग व्हायच्या. तर फर्स्ट रिझल्ट मी आपलं माझ्या वॉमिटिंग वरती घेतला. 1 महिन्यात सर मला रिझल्ट आला. आपला ॲलोवेरा ज्यूस उलटीचा विषय होता तुम्हाला, उलटी व्हायची कंटिन्यू आणि त्यानंतर कंटिन्यू खाल्लं की चाललं की आपण खाल्लं की चालायला लागतो ना सर, तर कंटिन्यू मला ते वॉमिटिंग व्हायच्या. मग आपलं ॲलोवेरा ज्यूस, अभितिकपर्ण चूर्ण, डायजेस्टुदा लिक्विड टॅबलेट हे सगळं घेतलं सर. माझे वॉमिटिंग तर 1 महिन्यात थांबले, पण मी 3 महिन्यानंतर परत सोनोग्राफी रिपीट केली. तर ते सोनोग्राफीचे डॉक्टर म्हटले की मॅडम तुम्हाला काय प्रॉब्लेम होता की आता परत तुम्ही सोनोग्राफी करायला आले. मी म्हटलं सर माझी पिशवीला गाठी होत्या आणि मला ऑपरेशन करायला सांगितलं आणि त्याला मला 5 लाख खर्च सांगितला होता. अन्ननलिका बारीक करण्याचा आणि पिशवी काढण्यासाठी, आपली गर्भाशयाची पिशवी. तर ते डॉक्टर म्हटलं कोणते येडे डॉक्टर आहे, तुम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि कुणी पिशवी काढायला सांगितलं. तर एवढा जबरदस्त रिझल्ट आपला नारी प्रिया, अकाई सोना, तुलसी ड्रॉप, ॲलोवेरा ज्यूस. आणि सर माझं आता 43 एज रनिंग आहे. माझी मुलगी 22 इयर्स आहे, पण माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. तुम्ही खोटं सांगता म्हणे. मॅडम 43. येस सर. अरे, आणि मॅडम मी ट्रेनिंग हॉल मध्ये मॅडमची एनर्जी बघितली, अरे बापरे, मी विचार करत होतो असं वाटत होतं कॉलेजची मुली डान्स करू राहिली तिथं. म्हणजे मी आज काही लेडीज बघतो आपल्या, म्हणजे वय विसरून जिंदगी जगतात असं वाटतं. आपले मेल फिमेल, आपल्या मुलं मुली या बिझनेस मधले. रिअली हे तर जीवन आहे ना. आलात आनंदीने जीवन जगायला, तर मला असं वाटतं ह्या प्रोडक्ट सोबत, ह्या एन्व्हायरमेंट मध्ये खरंच आनंदी जीवन जगू शकतो मॅडम. बरोबर आहे? येस सर, खूपच आनंदी जीवन जगू शकतो. कुठल्या कुठल्या आजारावर रिझल्ट घेतलेत मॅडम, काही सांगू शकता तुम्ही? आणि आता एक युनिक रिझल्ट असा घेतला की मी राहायची, ती मुलगी 6वीला होती, पण तिची म्हणजे लहान मुलगी, तिची आई, आम्ही आपला हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम घेतला. तिची मम्मीनी बघितले सगळे आपले प्रोडक्टचे डेमो वगैरे सगळं बघितलं. म्हटले मॅडम माझ्या मुलगी ऍक्टिव्ह होईल आणि तिचा अभ्यासात डोकं चालेल, ती बाहेर खेळायला जात नाही, केस कर म्हटले तरी तिथंच बसलेली असते, म्हणजे ती जास्ती बोलतही नाही. माझी मुलगी ऍक्टिव्ह होईल, ती मला सगळ्या दुसऱ्या मुलांसारखी नॉर्मल दिसेल. असं काय असलं तर मला सांगा. तर मी तिला आपलं पिढ्या सत्व दिलं सर, तुलसी ड्रॉप दिले आणि नशी ऑइल. इतका जबरदस्त रिझल्ट आला. आज ती मुलगी 10वी पास आउट झाली आणि सगळे घरातलं वर्कआउट करून तिची मम्मी बाहेर कामाला जाते. तिथे एवढा जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. किती लोकांना प्रोडक्ट दिले मॅडम आतापर्यंत? भरपूर जणांना दिले सर. असाच एक युनिक रिझल्ट. आजाराची नावं सांगू शकताय, म्हणजे हे प्रॉब्लेम होता सर दूर झाला, हे प्रॉब्लेम होता दूर झाला, असं सांगू शकताय पटपट? सर आपले म्हणजे जास्ती तर मी ब्रेनचं, जसं माझे आता मला सर म्हणजे ह्याचा पण प्रॉब्लेम होता, अन्ननलिकेचा सांगितलं, पिशवी काढायला सांगितलं आणि मला फिट पण येतात सर. पण मला हा त्रास आपल्या इथं येऊन माझा पूर्णपणे त्रास केला. म्हणजे काय मॅडम, चक्कर आल्यासारखं होणं का? चक्कर आल्यासारखं पण होतंय. मी तुमच्याशी बोलता बोलता पण खाली चक्कर येऊन पडत होते. म्हणजे मी 1 आजार नाही 10 आजार घेऊन पडले. पण मी जेव्हा स्वतः रिझल्ट घेतला, मी कॉन्फिडन्सली 100% सांगू शकते की प्रत्येक जणांनी आपले सनेचे प्रोडक्ट युज करायला पाहिजे. आज प्रत्येक जणांना गरज आहे.
ओल्ड असू या अडल्ट असू किंवा चाइल्ड असू, पण प्रत्येकाला आपल्या प्रोडक्टची खूप गरज आहे. ओके. आणि आपले सगळे प्रोडक्ट आयुर्वेदा बेस्ड प्रोडक्ट आहेत. आणि मी म्हणतोय शेकडो, हजारो, लाखो रिझल्ट आहेत आपले, भारतभर लोक प्रोडक्ट वापरतात. मला वाटतं बाहेरच्या देशात पण लोकांनी प्रोडक्ट पाठवले आपले, बरोबर? येस सर, मी पण पाठवले. तुम्ही पाठवले? मी पण, येस सर. कुठे पाठवले? म्हणजे आपल्या इथूनच त्या मॅडम ऑब्रॉडला गेल्या होत्या, तर त्यांना आपली नारी प्रिया, आकाई सोना हे त्यांच्या बरोबर ते 6 महिन्यासाठी घेऊन गेल्यात. म्हणजे मी त्यांना इथूनच पॅक करून दिले, तर 6 महिन्याचं त्यांनी इथूनच पॅकिंग करून नेलेलं आहे. गुड 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 गुड. चलो आणि मॅडम. एक युनिक रिझल्ट सर अजून आहे. 21 वर्षांचा मुलगा आहे. त्याला लहानपणी जसं आपण म्हणतो ताप आला, तर ताप येणं पण जास्त मुलांना चांगलं नाही. त्याच्या ब्रेन मध्ये गेला होता तो ताप. तर त्यांनी DY पाटील, YCM हॉस्पिटल ह्यात भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली त्याची. 10 ते 15 लाख रुपये खर्च केला त्यांनी, पण तरी त्याची दर महिन्याला ब्लड टेस्ट केली जायची. पण त्या डॉक्टरांना त्याचं काहीच ट्रीटमेंट करता नाही आले. तो मुलगा सतत मी गेलं की अशाच ह्या अवस्थेतच झोपलेला असायचा. तो कोणाशी बोलायचा नाही, त्याला काही समजतही नव्हतं. मी त्याला आपला अकाई सोना, दशे ऑइल, गॅनोडर्मा टॅबलेट, पिढ्यासत्व, प्रोटीन पावडर ह्या सगळे प्रोडक्ट दिले सर. आज तो मुलगा उठून चालतोय, पळतोय. मला तिथली लोक म्हटली की तुम्ही ह्याला असं काय दिलं की हा आम्हाला काठी घेऊन मारायला पळतोय. मला तिथल्या लोकांचे प्रश्न आले, मी याला काय केलं की हा काठी घेऊन मारायला पळतोय. म्हणजे जो मुलगा चालू शकत नव्हता, जो कंटिन्यू जागेवर झोपून होता, त्याला आपले प्रोडक्टचे रिझल्ट आले. चलो मॅडम, आता नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. हा, प्रवीण दुधाट बोलतो सर. प्रवीण दुधाट, राहुरी बिझनेस बिलॉंग करतो मी. सर सर मला एवढ्यात ना फंगल इन्फेक्शनचा जास्त त्रास व्हायला लागला होता. तर आपली ही जी पॉरलॅक्सची क्रीम आहे ना सर, याचा एकदम ट्रिमेंडस असा रिझल्ट आलेला आहे मला. फंगल इन्फेक्शन म्हणजे काय एक्झॅक्टली? काय मराठीत सांगा, काही लोकांना समजत नाही या गोष्टी. सर आपल्या त्वचेला खाज वगैरे येणं, पुरळ येतात आणि त्याला खाज येते बघा, तो प्रॉब्लेम. तर त्याला मार्केटमध्ये म्हणजे बाहेर दवाखान्यामध्ये त्याला रिझल्टच नाही सर. ओके. तो ज्याला खाज जर येत असतील तर आपल्याकडे क्रीम वापरली पाहिजे. हो. आणखीन कुठले रिझल्ट घेतले? सर मी कॅन्सरवर रिझल्ट घेतलेला आहे, मी पॅरालिसिसवर रिझल्ट घेतलेला आहे, आणि महत्वाचं सर शेतीमध्ये मी लय जबरदस्त रिझल्ट चालू केलेला. ओके. शेतीच्या प्रोडक्टचे पण सुंदर रिझल्ट आहेत. हो सर. सगळ्यात एक नंबर, मी पॅरालिसिसचं जे पेशंट केलं होतं सर, तर त्याला दवाखान्यातून त्याला म्हणलं होतं घरी निघून जा तुम्ही आणि घरी जाऊन सेवा करा म्हणून सांगितलं होतं. तर त्याला आपल्या एक 15 दिवसातच एकदम जबरदस्त असा रिझल्ट आला होता, आणि आता तो गावात फिरतोय, नाहीतर तो सगळा जागेवर बसून होता. किती वय होतं त्यांचं? सर त्यांचं वय साधारणतः 35 होतं. आणि वयामध्ये पॅरालिसिस झाला? हो. आणि तो ड्रायव्हर माणूस होता, ड्रायव्हिंग करता करता त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. तर नंतर त्याला ऍडमिट केलं, पण दुसरा झटका त्याला हॉस्पिटलमध्ये आला. आणि त्यानंतर ते मेडिसिन खाऊन खाऊन त्याचं पूर्ण डॅमेज झालं होतं. आणि त्याला डॉक्टर म्हणे आता आमची मेडिसिन त्याच्या शरीरावर काही कामच करत नाही म्हणे, तुम्ही यांना घरी घेऊन जा. तर मग त्यांना तो एकदम भयंकर असा रिझल्ट पहिला घेतला मी, आणि त्यानंतर मग कंटिन्यू नंतर मी कामातच उतरलो. मग त्याच्यानंतर मी अशा शेकडो रिझल्ट कंटिन्यू प्रोडक्ट वापरताय आणि लोकांना प्रोडक्ट देत आहे. हो सर. आणि आमच्या मॅडमला पण PCODचा लय जबरदस्त त्रास होता सर. आम्ही ज्यावेळेस 2 मुलं झाले आम्हाला ना, दोन्ही मुलांच्या टायमाला पूर्ण बेड रेस्ट होती, आणि त्यांना डॉक्टरांनी पिशवी काढून टाकायला सांगितली होती. त्यानंतर आपले प्रोडक्ट चालू झाले, तर आता कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही राहिला. छान छान छान. चलो ओके. चला आता नेक्स्ट राजेंद्र सर, तुमच्याकडे अर्धा मिनिट सांगायला पटकस प्रॉब्लेम काय होता आणि काय झालं. यस सर. आज सने झाल्यापासून सर सगळंच यूज करतो मी, पण माझ्या घरी भरपूर पैशाचा काही प्रॉब्लेम नाही, पण हेल्थचा प्रॉब्लेम खूप होता. आणि हेल्थच्या प्रॉब्लेम मध्ये माझ्या मिसेसला 6,000पासून मुक्त झालो, तो सनेजमुळे झालो. मायग्रेन होता, PCODचा प्रॉब्लेम होता, पोटाचा पेन भयानक लेवलला होता सर, आणि मसल पेन होता. कोरोना नंतर इतकी भयानक कंडिशन होती का मी 3 वर्ष कंटिन्यू दवाखान्यामध्ये जाम होतो. आणि आमच्या घरातलं मेडिसिन बंद झालंय म्हणून डॉक्टर मला 1.5 वर्षापासून फोन करतोय की तू दवाखान्यात का नाही आलास. या गोष्टी आज माझ्या आयुष्यात घडत गेल्या, आणि या ट्रिमेंडस लेवलला रिझल्ट आले ते माझ्या सगळे सनेजच्या प्रोडक्ट मुळेच. आणि अशा 6,000मधून मी मुक्त झालो. म्हणजे आपण लोकांचे प्रोडक्ट्सच बदलतोय, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रुटीनच बदलतोय. यस सर. आणि सर त्यातून तर म्हणजे माझ्या मिसेसनं एवढा अभ्यास केला सर, मग या अभ्यासातून तिने इतके रिझल्ट घेतले का मूत्रपिंडाला गाठ आलेला होता, त्याचा पण रिझल्ट काढला आम्ही. त्यानंतर एका महिलेचं सिस्टम होतं 80%. मोठे तर आजाराचे तुम्ही रिझल्ट काढतात, पण मोठ्या आजाराची सुरुवात होती ऍलर्जी पासून, सर्दीपासून. वारंवार तुम्ही वीक पडताय, एनर्जी नाहीये, दम लागतो. हे नॉर्मल जे लोक आहेत ना, ह्या लोकांना याची लई गरज आहे.
पण बऱ्याच वेळा लोकांचा विषय काय आहे ना, जोपर्यंत गाडीतून पडत नाही, डोकं फुटत नाही, तोपर्यंत तो हेल्मेट घालतच नाही, तोपर्यंत तो दवाखान्यात जातच नाही. तर मला वाटतं सर ऐका ना, ज्यांना राहायचंय त्यांनी आपली हेल्दी लोकांनी हे प्रोडक्ट्स वापरावे. ज्यांना वाटतं की यार आपल्या घरात हे प्रॉब्लेम चालू आहेत, तर तुम्हाला मेडिकल हॉस्पिटल टेम्पररी पेन रिलीफ कलन, पण तो पेन रिलीफ होण्यासाठी तुमचा आहार बदलावा लागेल. आणि आहार किती पण बदलला तर केमिकलची दुनिया चालू आहे. त्याच्यासाठी आपल्या आयुर्वेदापेक्ष फूड सप्लिमेंट प्रोडक्ट आम्ही वापरतोय, स्क्रीनवर बोलणारे लोक वापरतात. तुम्ही पण याच्यावर विश्वास ठेवून सुरुवात करा. विश्वास नाहीच ठेवला तर तुम्हाला काही ना काही खावाच लागेल, काही ना काही जगावंच लागेल. पण जीवनामध्ये जर तुमच्या समोर हा व्हिडिओ आला असेल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे प्रोडक्ट आणणं फार गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. येस सर ऍसिडिटीवरनं सांगतो सर. म्हणजे त्या महिलेला आहे ना एका 70-80% तिचं शरीरातलं आहे ना अल्सरमुळे 80% तिचं आतडे काढले गेलेले होते. तर ते आतडे काढल्यानंतर तिचं 20% सिस्टम होतं सर. आणि ती आज आपले प्रोडक्ट वापरून 2 किलो वजन पण गेन केलं आणि ती त्या आजारातून मुक्त पण झाली. आपले प्रोडक्ट जे लोक वापरतात ना, ऑलरेडी त्यांचा काही ना काही प्रॉब्लेम आहे. डॉक्टरची मेडिसिन त्यांना चालू राहून द्या, पण सप्लिमेंट म्हणून, फूड म्हणून, कोणी कुठं पण पेशंट असून द्या, त्याला नारळाचं पाणी द्यावं लागतं, त्याला डाळ भात द्यावा लागतो, त्याला वरण द्यावं लागतं, त्याला फ्रूट खाऊ घालावं लागतात. बरोबर घालावं लागतं की नाही लागत? मला येस, सांगा. 13 लाख खर्च त्याला केला दूध सर. चपाती खाऊ घालतात. आता मला सांगा, दूध जर काही पिशव्यानेच भेटू राहिलंय, कधी कधी काय होतं, पेशंटला लई गरज आहे न्यूट्रिशनची, अशा वेळेस आपले घरचे लोक काय न्यूट्रिशन आणतात हो त्याला? मेडिकलचं 2-4 हजारचे औषध आणतील, पण बाहेर आता खायला जे खाण्यात पाहिजे ना त्याला काय नेतात लोक खायला? तुम्ही विचार करा काय आयटम असतात पेशंटला न्यायला. येस सोबत ते येस आयटम सर. सप्लिमेंटची फार गरज आहे. चला सर, येस थँक्यू राजेंद्र सर. हा निवडतात व्हिडिओ सर. सगळे नवीन लोक युट्यूबला प्रोडक्टच्या रिझल्टसाठी ऐकतायत. आपण आता सध्याला छान बोलताय सगळेजण, गुड, प्राऊड ऑफ यू. थँक्यू. याच्यात सुरेखा मॅडमशी बोलूया आपण. सुरेखा गाडी मॅडम बोलतील. येस सर. Yes, मी ma'am. माझ्या मिस्टरांना प्रोडक्ट दिले होते, त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरने. कशाचे? गुडघ्यांसाठी दिले होते, गुडघ्यांसाठी दिले होते सर. हा. डॉक्टर 15-15 दिवसाला त्यांनी डॉक्टरकडे जायचे आणि मेडिसिन खायचे डॉक्टरकडचे. पण डॉक्टरने म्हटलं शेवटी मग तुम्हाला ह्याचे किती दिवस गोळ्या खात बसणार आहे, मग तुम्ही ऑपरेशन करा म्हणून सांगितलं. मग त्यांना मी ऑपरेशन करायला दिलं नाही. आपले सनेजचे प्रोडक्ट दिले, आकाई सोना, अलोवेरा ज्यूस, ग्लुकोजमॅन टॅबलेट, व्हिटॅमिन डी, त्याच्यानंतर गॅनोड्रमा, असे सगळे मेडिसिन दिले. 2-3 महिन्यामध्ये त्यांना लगेच खूप छान फील वाटायला लागला आणि ते वॉकिंगला वगैरे जायला लागले, चालायला लागले. आणि मी स्वतःवरती रिझल्ट घेतले. मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, महिन्याला आजारी पडायचे. मग त्याच्यानंतर मी स्वतःसाठी घेतले की आपलं नारीप्रिया, शतावरी, त्याच्यानंतर स्पिरुलिना, ओमेगा 369 असे, आणि आकाई सोना पण कंटिन्यू चालू होतं. त्याच्यामुळे मला पण खूप छान रिझल्ट. कधी कधी काय होतं, लोकांना रिझल्ट यायला लागतो पण लोकांना अजून ट्रस्ट नसतो. त्यांना असं वाटतंय काय सांगणार आहेत. लोकांना सवय काय माहितीये का, प्रॉब्लेम आले हॉस्पिटलला जायची, चिठ्ठी दिल्यावर क्लिनिकला जायची, त्याच्यावर लय भरोसा आहे. आलं का लक्षात? अरे बाबांनो, तुम्ही सायकलवरून आज विमानात आले, हा, तुम्ही दिव्या कंदिलावरून आज मस्तपैकी हॅलोजन बल्ब टीव्ही मध्ये आलात, आज 25-50 किलोचं टनचं विमानवर उडू राहिलात, तर मग आपल्या हेल्थ रिलेटेडचे पण मार्ग बदलले पाहिजेत ना, विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या घरी जर कोणी येऊ राहिले प्रोडक्ट दाखवायला, सांगायला, कुठं स्टेटसला, कुठे लिंक तुम्हाला भेटू राहिली आणि तुम्ही जर पाहताय, तर 2 गोष्टी आहेत, एक तर डाऊट घ्या किंवा डिटेल्स घ्या. डाऊट्स घ्या किंवा डिटेल्स घ्या. याच्यावरती काही जर तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन पाहिजे तर ट्रेनिंगचे व्हिडिओ आहेत, काही आमच्याकडे हेल्थ रिलेटेड पुस्तकं आहेत. इव्हन मी म्हणतोय तुमचे आहारच हे तुमचं मेडिसिन बनवू शकतं. याच्यावर फार मोठे रिसर्च होऊ राहिलेत. तर ऑलरेडी हे आयुर्वेदा बेस्ड फूड सप्लिमेंट आहेत. गव्हर्नमेंटच्या स्टँडर्डने हे प्रोडक्ट सगळे बनले जातात. याचे इन्ग्रेडियंट पण हायर क्वालिटीचे आहेत. आणि मला असं वाटतं इंडियामध्ये नाही, मी म्हणतो जगामध्ये इंटरनॅशनल कंपन्या जी सप्लिमेंटवर काम करतात, त्या सगळ्या कंपन्यांचे सप्लिमेंट वेगळे आणि आपलं सनेजचे सप्लिमेंट्स वेगळे आहेत. हा माझा विश्वास म्हणतो बरं का, मागच्या 17-18 वर्षाचा. किती लोक बिलीव्ह करतात सर, खरं आहे येस सर. राईट? त्यानंतर नेक्स्ट पर्सन मी इथं अनम्यूट केलं होतं कुणाला. हा, मोनिका मॅडम बोला. येस, गुड मॉर्निंग सर. सर, मी माझा स्वतःचा मायग्रेशनवर रिझल्ट घेतलेला आहे. मला 2.5 ते 3 वर्ष खूपच म्हणजे मायग्रेन म्हणजे ऍसिडिटीमुळे मला एक्झॅक्टली काय मॅडम? मायग्रेन म्हणजे एक्झॅक्टली काय, थोडं मराठीत सांगा की काय त्रास असतो तो. आता मला माहिती आहे, बऱ्याच वेळा नवीन लोकांना हे शब्द इंग्लिश मधले असतात आणि आपल्याला माहित नसतात. लोकांना त्रास होतो पण ते आजार हा आहे हे कळत नाही लोकांना कधी कधी.
हो सर, मला खूप डोकं दुखायचं, इतकं म्हणजे डोकं दुखायचं की हा जो पोर्शन आहे इथे इथे सगळीकडे इतकं दुखायचं, असं वाटायचं की मी भिंतीवर डोकं आपटून घेऊ का कुठे, म्हणजे. आणि हा त्रास असं व्हायचा की डोकं दुखणं स्टार्ट झालं की 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 15 दिवस माझं डोकं दुखायचं. पण मला हा त्रास ऍसिडिटीमुळे पित्तामुळे होतो हे मला माहिती नव्हतं सर. म्हणजे अगदी नॉर्मल सगळ्या ऍसिडिटी ट्रीटमेंट पासून सगळ्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ऍसिडिटीमुळे हा त्रास होता असं कुठलेच साईन नव्हते. जळजळ व्हायची, मळमळ व्हायची, असं काहीच नाही. फक्त डोकं दुखायचं, डोळे दुखायचं. यासाठी मी ना म्हणजे दर 3 महिन्यांनी चष्मा, कारण डोळे आणि डोक्याचा प्रश्न तेच आहे. चष्मा चेक केला गेला, सगळं झालं सर. आयुर्वेदिक ते पावडर वगैरेच्या ट्रीटमेंट घेतल्या. अगदी ब्रिदिंगला त्रास व्हायचा. कुठल्या कुठल्या वेळेला असं वाटायचं की श्वासच नेक्स्ट घेता येत नाहीये. काही वेळेस खूप दुखायचं, असं वाटायचं की आता आपल्याला अटॅक वगैरे येतो की काय, ह्या स्टेजवर झालं होतं. 6 महिने खूप जास्त त्रास झाला होता. ते कधी बापरे. कधी खूपच ब्रिदिंगला त्रास व्हायचा. तर अगदी हार्ट स्पेशलिस्ट कडे 2D को ECG वगैरे केलं, आणि हार्ट स्पेशलिस्ट कडे जेव्हा गेले तेव्हा त्यांनी माझी सगळी हिस्ट्री ऐकून घेतली आणि मला सांगितलं की मॅडम तुम्हाला ना ऍसिडिटीमुळे हे सगळं होतं. तर मी म्हटलं की नाही सर, मला एवढा ब्रिदिंगचा प्रॉब्लेम होतो, मला सगळं होतं, त्रास होतो, इतका होतो की मला स्वतःला असं वाटतं की नाही माझं आता नेक्स्ट स्टेजला काय होईल असं. तर ते सर म्हटले की हसायला लागले की नाही मॅडम, मग रुटीन मध्ये फक्त माझ्या मुलीच्या सकाळी स्कूल आणि रात्री 12 वाजता झोपणं, पहाटे 4:30-5 ला उठणं, ही झोप न कमी होण्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुमची जी थोडी थोडी झोप कमी होत जाते, तर त्याची वाढत वाढत 8 ते 10 दिवसानंतर तुमचं डोकं दुखायला लागतं आणि त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो. मला एकही सिंगल गोळी त्यांनी दिलेली नव्हती सर. त्यांनी एकही गोळी दिलेली नाही. ते म्हटले फक्त तुमचं झोपेचं आणि रुटीन खाण्यापिण्याचं तुम्ही सेट करा, तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि आपलं फक्त नस्य ऑइल, आकाश सोना एवढं स्टार्ट केलं मी, आणि तुळशी ड्रॉपचं पाणी रेग्युलर पिलं, वाफ वगैरे घेतल्याने माझा हा प्रॉब्लेम पूर्ण 1 ते 1.5 महिन्यात सॉल्व्ह झालेला आहे सर. म्हणजे इश्यू असतात कधी कधी छोटे, म्हणजे प्रॉपरली बघा, आपण म्हणतो ना झोपेचं कनेक्शन तुमच्या यशासोबत आहे, झोपेचं कनेक्शन तुमच्या आरोग्यासोबत पण आहे, आणि तुमच्या यशाचं सिक्रेट तुमच्या आहारात आहे. आणि मग आज बऱ्याच आहारात लक्ष दिलं जात नाही लोकांचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं फूड सप्लिमेंटची गरज सगळ्याला आहे. बघा, आज आपण कॅज्युअल मध्ये सकाळी 5:30 ते 6:30 आपला वर्कआउट केलंय. आपले 7 दिवस वेगवेगळे फ्री ऑफ कॉस्ट सेशन असतात, जे लोक हा व्हिडिओ पाहतात त्या सगळ्यांसाठी, की वर्कआउट पण असतं आणि आम्ही सकाळ सकाळ फुल सप्लिमेंट घेतो, ना की दुधाचा चहा. तुम्ही घेत असताल तर आवडत असेल, पण मला असं वाटतं याला थोडंसं बदलात आणण्याची गरज आहे. चलो रेखा मॅडम बोला. दोघं हसबंड माझ्या आईसाठी सुद्धा घेतलेला आहे सर. त्यांना बीपीचा आणि शुगरचा खूप प्रॉब्लेम होता, गुडघेदुखीचा पण खूप प्रॉब्लेम होता, की म्हणजे अगदी 2 ते 3 चपात्या लाटल्यानंतर सुद्धा त्या उभे राहू शकत ब्लड नव्हत्या. प्रेशर पण होती आणि शुगर पण होती. शुगर पण होता सर, आणि गुडघे पण दुखायचे. त्याच्यामुळे थोडं वजन असल्यामुळे डॉक्टर सांगायचे की घराबाहेर, त्यांचं शॉप होतं, तर त्याच्यामुळे रात्री 10 वाजता घरी आल्यानंतर जेवण 10:30-11 वाजेनंतर व्हायचं, आणि 11 वाजेनंतर सुद्धा मग 11:30-12 वाजता झोपलं जायचं. म्हणजे पण कारण की जेवणाचं टायमिंग व्यवस्थित नव्हतं, तर आणि सकाळी 5 वाजता 6 वाजता उठून त्यांना वॉकिंगला जाणं शक्य नव्हतं. तर डॉक्टरांचं वॉकिंगचं जे सजेशन होतं ते पूर्ण होत नव्हतं, आणि त्यांना मग 2 ते 3 चपात्या लाटल्या की त्यांना बसावंच लागायचं, त्यांना तेवढं उभं राहणं शक्य नव्हतं. फक्त आकाश सोना चालू केल्यामुळे महिन्याभरातच त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. त्यांना मेडिसिन म्हणजे अजून मेडिसिन सप्लिमेंट बाकी काहीच नव्हतं. फक्त आकाश सोनावर त्यांचं वेट पण मॅनेज झालं, आणि नंतर पूर्ण म्हणजे त्यांचं बॉडी एवढी हलकी झाली की त्या दिवस दिवस जरी चालल्या फिरल्या तरी त्यांना गुडघ्यात दुखी नव्हती, काहीच नव्हती. मग त्यांचं डायबिटीस बीपी सुद्धा सर आता कंट्रोलमध्ये आलेलं आहे पूर्णपणे. बघा, एकदा लेवलला जेव्हा आपलं खाण्यापिण्याचे हॅबिट्स बदलतात तेव्हा वेट इन्क्रीज व्हायला लागतं, आणि वेट इन्क्रीज झालं, कोलेस्ट्रॉल इन्क्रीज झालं तर शुगरचे पण इम्पॅक्ट तयार होतात. कधी कधी ट्रेस आहे, फूडचे जंक फूड आहेत, किंवा पास्ट लाईफचे काही त्यांची जनरेशन टू जनरेशन पण शुगर येते. रक्तामध्ये शुगर वाढली का ब्लड सर्क्युलेशन मध्ये जर घट्ट रक्त आलं तर पंपिंगला पण इश्यू होणार, कमी जास्त फ्लो तयार होणार, आणि मग त्याच्यामुळे निश्चित तेवढेच इश्यू नसतात मॅडम. हे सगळे, जसं घरातली लाईट बंद झाल्यावर काय होईल, फॅन बंद पडन, फ्रीज बंद पडन, किचन बंद पडन, किंवा तुमचं हिटर बंद पडू शकतं, इस्त्री बंद पडू शकते. बऱ्याच वेळा बॉडीची सिस्टम, लोक आहेत ना, सिस्टम ठीक करायचा प्रयत्न करतात, रूटवर काम केलं पाहिजे. हे सगळे कॉम्प्लिकेशन कुठून होतात? प्रॉपर आहार न घेतल्यामुळं, प्रॉपर एक्सरसाइज नाही, प्रॉपर झोप नाही, आणि यांचं मन शांत नसतं, म्हणून कॉम्प्लिकेशन वाढायला लागतात. येस सर, आणि माझ्या मिस्टरांना पण खूप ॲलर्जीचा त्रास होता. थोडं पण पाणी बदललं आणि बाहेर जाऊन आले, धूळ वगैरे त्रास झाली, तर त्यांना पण खूप म्हणजे खूप वारंवार शिंकायच्या, दिवसभर खूप म्हणजे आता मला 10 ते सांगा 15 मॅडम, शिंका रेग्युलर मिस्टरांना यायच्या. पण इश्यू आता, आई वडिलांना पण इश्यू, आई वडिलांचं का सासू सासऱ्याचं ना? येस सर. आणि तुम्ही पण, तुमचं शिक्षण काय झालं मॅडम? माझं MA झालेलं आहे सर, आणि मी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. एक इंटरनॅशनल डिग्री आहे सर माझ्याकडे. मिस्टरांचं? मिस्टरांचं माझं इंजिनियर म्हणजे अॅनिमेशन डिग्री आहे सर त्यांची. मला सांगा, तुम्ही दोघं चांगलं एज्युकेशन घेतलं,
दोघं चांगल्या पॅकेजला आहेत, तरी पण आज बघा आपल्या घरात आरोग्याची अवस्था काय आहे. मग मला सांगा, या भारतात आहे ना आज 160 कोटी लोकसंख्या झाली आहे. आज प्रत्येक घरात मला असं वाटतं याची अवस्था आहे मॅडम. 100 मधल्या 90 घरामध्ये मला आज तुम्हाला असं वाटतं काही प्रॉब्लेम आहेत, गरीब, मिडल क्लास आणि श्रीमंत पण. एज्युकेशन Yes, देऊन sir. सुद्धा मॅडम आपल्याला काय खावं, कसं खावं, किती खावं, कसं झोपावं याचं नॉलेज नाहीये. तुम्हाला असं वाटतं का मॅडम की घराघरात त्या आरोग्याची गरज आहे, ह्या प्रोडक्टची गरज आहे, असं वाटतं का? Yes, sir. खूप आवश्यकता आहे सर. म्हणजे अगदी छोटा ऍसिडिटी सारख्या त्रासामुळे आपल्याला एवढ्या लेवलचा प्रॉब्लेम होऊ शकतो हे त्याच्यामुळे समजलंय सर. आणि आपलं छोटंसं नस्य ऑइल, तुळशी ड्रॉप आणि अकाई सोना सारखे प्रोडक्ट ते सगळे अगदी म्हणजे वर्षानुवर्षाचा त्रास घालवू शकतात सर कोणाचा. आपल्यासारख्या प्रोफेशनल माणसाने थोडं आपलं बॅकग्राऊंड सांगून, आपलं एज्युकेशन सांगून जर सांगितलं की हे माझं बॅकग्राऊंड आहे, मी हे प्रोडक्ट्स वापरून मी आजार दूर झाले, आणि या प्रोडक्ट्स तुम्ही पण वापरा. कधी कधी हे छोटे व्हिडिओ, छोटे रील्स लोकांना लई मोटिवेट करू शकतात प्रोडक्ट वापरण्यासाठी. कारण की आता बघा आपण इथं जवळपास आजच्या झुंबा मॉर्निंगच्या सेशनला 700 लोकांपर्यंत आलो होतो, आणि त्यानंतर आपण डिस्कशन करत 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 किती डिस्कशन केलंय. आणि मला वाटतंय हे सगळे ज्या लोकांनी तुम्ही रिझल्ट सांगितलेत ना, हे रिझल्ट ऐकून येणाऱ्या 2, 5, 7 वर्षात होऊ शकतं 10,000, 20,000, 50,000, 1,00,000, 2,00,000 लोक सुद्धा हा व्हिडिओ पाहून प्रोडक्ट वापरण्यासाठी, आजार दूर करण्यासाठी, स्वतःची फूड लाईफस्टाईल, खाण्याची लाईफस्टाईल बदलण्यासाठी मोटिवेट होतील. वाटतं तुम्हाला? येस सर, नक्कीच सर. ऑलरेडी खूप सारे लोक आपल्याकडे रोज ऍड होत आहेत सर. आज मी एवढे सारे रिझल्ट घेतलेले आहेत सर. अगदी म्हणजे म्हणतात ना की गुडघ्याचं ऑपरेशन कॅन्सल झालेले, नर्व्ह स्टॉपअप झालेले ऑपरेशन्स आहेत, वेट लॉस झालेले. मी स्वतःचा वेट लॉस सुद्धा खूप छान प्रकारे केलंय सर. फक्त आपल्या अकाई सोना आणि तुळशी ड्रॉपचं रेग्युलर पाणी आणि नस्य ऑइलचं जे मी म्हटलं मायग्रेशनसाठी, तेवढ्याने सुद्धा माझा पूर्ण त्रास कमी झाला, वेट लॉस झालेला आहे सर भरपूर प्रकारचा चांगला. रिझल्ट देतात. फाईल्सवर लोकांनी रिझल्ट घेतलेत. फाईल्सवरती 3च दिवसात रिझल्ट घेतलाय सर. अगदी त्यांना खूप वर्षापासून त्रास होता. 2 महिने त्यांना खूप सिव्हिअर पेन होतं. त्यांना इमिजिएट ऑपरेशन करायला सांगितलं होतं. पण त्यांना 1 दिवस आधी, माझ्या मामाचा मुलगा आहे, त्यांना 1 दिवस आधी माझ्याकडून हे मेडिसिन्स घेतले, आपल्या पाईल्स किट पूर्ण, आणि 2 दिवस फक्त त्यांनी त्रिफळ घेतलं आणि फक्त मेडिसिन घेतलं. 3ऱ्या दिवशी ते क्लिअर झालेत सर. आणि नेक्स्ट डे ते 8 दिवसासाठी हैदराबाद टूरवर गेले होते त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी सर. हो, काही लोक अपचन म्हणजे डायजेशन होत नाही त्याच्यावर लोकांनी रिझल्ट घेतलेत. काहींनी वेट कमी केलंय, काहींनी वेट वाढवलंय, काहींनी मुलांनी. त्यानंतर लेडीज रिलेटेड भरपूर इश्यू असतात. म्हणजे मला तर असं वाटतं डिस्कशन होत नाही घरामध्ये, लेडीजला भरपूर प्रॉब्लेम्स तयार होतात, लक्ष दिलं जात नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं थोडंसं अवेअर करणं गरजेचं आहे. अशा वातावरणात आलं की माणसाला अवेअरनेस यायला लागतं. चलो रेखा मॅडम बोला तुम्ही. गुड मॉर्निंग सर. येस, शॉर्ट मध्ये बोलायचे तुम्हाला. येस सर, मी एक ब्युटिशियन होते, पण माझ्या चेहऱ्यावर खूप वांग होती सर. खूप हॉस्पिटल केले, कसलाच रिझल्ट येत नव्हता. पैसे खूप खर्च केले, बर, चेहऱ्यावरले डाग कसलेच कमी होत नव्हते. पण एक मॅडम कोणते प्रोडक्ट मिळाले आणि रिझल्ट छान आला, चेहऱ्यावरची वांग पूर्णपणे गेली. ब्युटिशियन होतात, एवढ्या दिवसापासून लोकांना ब्युटिफुल बनवत होतात, पण तुमच्या चेहऱ्याचं प्रोडक्ट सोल्युशन भेटलं नाही तुम्हाला. वाव. येस, प्रत्येक जण विचारायचा, मॅडम या वांगसाठी काही नाही का, तुम्हालाच वांग आहे तर मग कसं, याला काहीतरी आणा असं म्हणायच्या. पण मी मग सांगायची की दुनिया त्याला रिझल्ट नाही मॅडम, मी सगळं करून बघितले, सगळे हॉस्पिटल केले, सगळे केले, की त्याला रिझल्टच नाही, कुठंच भेटणार नाही तुम्हाला, आणि तुम्ही काही नाही करू नका. गुड 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 गुड, सुंदर मॅडम. जबरदस्त रिझल्ट आला सर. आणि आमच्या सरांचा पण सर्दीची अलर्जी होती, सर बोलतील. 10 वर्षापासून मला ऍसिडिटी होती आणि सर्दीची पण अलर्जी होती. मी शाळेत गेलो का दुपारी समजा एकदा जेवलो का संध्याकाळी जेवायचं वाटायचं नाही, कारण एक टॅबलेट अशी घ्यायची मी ती वोमिट करावं लागायची. मग जेव्हा माझं पोट रिकामं व्हायचं तेव्हा सायलेंट व्हायचं. आपले प्रोडक्ट सगळे वापरले तर आता तर सर्दीची अलर्जी गेली, ऍसिडिटी गेली. आता म्हणजे घरात टॅबलेटच नाही आपली दवाखान्यातली, सगळे 100% प्रोडक्ट आपले युज आहेत. गुड गुड गुड. अलका गायकवाड मॅडम बऱ्याच वेळ झाल्या प्रोडक्ट घेऊन बसल्या. आणि रिझल्ट येस युनिक घेतला सर. एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता, रक्ताच्या गाठी झाल्या होत्या डोक्यामध्ये, त्याचं ऑपरेशन केलं डॉक्टरनी. पण त्याला वास घ्यायचा सेन्स गेला होता, त्याला वास कसलाच येत नव्हता, 3 वर्ष वास येत नव्हता. डॉक्टरने सांगितलं की तुला आता जिंदगीत वास कधीच येणार नाही म्हणे. अरे बापरे. पण मग आपल्या एक छोट्या नस्य ऑइल त्यांना दिलं, म्हणजे आम्ही नवीन होतो त्यावेळेस. बघा म्हटलं तुम्हाला रिझल्ट आला तर ठीक आहे, युज करून बघा. युज केलं तर सर 8 दिवसात त्याला वास येऊ लागला. इतका म्हणजे इतका जबरदस्त, आम्हाला पण स्वतःला विश्वास नव्हता की इतका रिझल्ट येऊ शकतो. तुम्ही पार आहे ना, डॉक्टरने छोट्या लोकांना पण प्रोडक्ट देऊ नीट करताय. धन्य लोक व्हायला. ग्रेट ग्रेट ग्रेट. चला अलका मॅडम ऐकूया. अलका मॅडम तुमचं वय काय आहे आणि त्रास काय होता? सर गुड मॉर्निंग आणि धन्यवाद सनेजचे सर. मला स्वतःला नी रिप्लेसमेंट करायला लावलेलं होतं. काय म्हणताय?
नी रिप्लेसमेंट करायला लावतो सर आपल्या सनेजचे फक्त मी आकाई सोना तुळशी ड्रॉप आणि डिटॉक्स या तीनच याच्यावर सर माझा नी रिप्लेसमेंट थांबले, ऑपरेशन करायचं थांबले. आणि माझं वय आज आहे 63 वर्ष पूर्ण. मी सुंदरपैकी सनेचे प्रत्येक युनिक रिझल्ट घेतले सर. माझ्या घरात मायग्रेनला मुलासाठी फक्त नशाई आणि तुळशी ड्रॉप याच्यावरच रिझल्ट घेतलेला आहे. अशी इतके रिझल्ट आहे सर न सांगण्यासारखे. पाईल्स वर घेतलेला आहे, लिव्हर वर घेतलेला आहे, अजून वेट लॉस वर घेतलेला आहे, पॅरालिसिस वर घेतलेला आहे. आणि मी स्वतः एक इतकं सुंदर उदाहरण आहे सर की मला डॉक्टरांनी युरिक ऍसिड वाढल्यामुळे कंपल्सरी हे नाही खायचं ते नाही खायचं. पण युरिक ऍसिड साठी सर पट्टा लावून मी गाठी आपले बरेचसे सेशन केलेले होते सर. पण मी आता युरिक ऍसिड कुठे काय आणि काय कुठेच नाही. फॅमिली डॉक्टर म्हणतात आमचं दुकान तुम्ही सरळ बंद केलंय, दुकान बंद केलंय, तुम्ही येत नाही आमच्याकडे. बघा 2 अनुभवी वर्षापासून सांगू राहिले, बघा अनुभवी 63 एजचे व्यक्ती सांगू राहिलेत. 2 वर्ष झाले सर. मला कुठल्याही प्रकारची टॅबलेट कुठलीही माहिती नाही. थोडासा काही इश्यू असला सर्दीचा घरातले लोक डॉक्टर सांगतात. म्हणजे दुकान बंद केलं म्हणजे डॉक्टरला आहे तुम्ही वारंवार पाहिजे 2-3 महिन्यातून, पावसाळ्यात, Yes. उन्हाळ्यात, हिवाळ्यात, तुमचं आहे तुमचा परिवार. काय वाटतं तुम्हाला? येस सर. आणि काही लोक म्हणतात डॉक्टरला विचारू, काही लोक काय म्हणतात मग डॉक्टर का सांगत नाही तुमचं प्रोडक्ट? अरे पूर्ण बरे होता बाबांना तुम्ही. काही वयाच्या मानाने माझ्या डॉक्टर बॉडी बरेच डॅमेज, धन्यवाद आहे त्या डॉक्टरचा. माझ्या वयाच्या मानाने सर बरीच बॉडी माझी डॅमेज झालेली होती. दात किडलेले होते, वास यायचा, बरंच काही होतं. आपलं पेस्ट कंपल्सरी माझ्या घरात सगळे वापरतात. वाव, माझा दात नातू फुटेल 5 पण बंद झाला वर्षाचा. असं ना ते यायचा. दात फुटाणे, शिळी भाकरी सगळं खाऊ शकते. आईला आधी मला दूध पोळी किंवा वरण पोळी खावी लागायची दात दुखायची म्हणून. ना आज एकदम बघा ना ओके. लोकांना ते कोलगेट बिलगेट पेप्सोडेंट लोक लाखो करोड लोक Yes. वापरतात. हो आपल्या टूथपेस्टची Yes, सगळ्यात sir. गरज आहे, पण कधी कधी आपण तोंडच उघडत नाही, लोकांना सांगतच नाही प्रॉब्लेम आहे आपला. आपण लाजत बसतो, काय करतील काय विचार करतील. सर कायम पर्स मध्ये माझ्या असतात ना स्टाईल असतात ना, तुळशी ड्रॉप असतो, साबण असतात आणि पेस्ट असतं. चालता चालता सर माझ्याकडनं पेस्ट बसमध्ये रिक्षामध्ये कुठेही जातात. वा वा आणि मला आनंद वाटतो सर. काही लोक म्हणतात ते पेस्टनी साबणाने थोडी पैसे कमवणार आहे सर. पैशापेक्षा लोकांचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. आशीर्वाद आला की पैसा बरोबर येणार आहे सर आपल्याला. बराबर. त्या छोट्या मोठ्या Yes, प्रोडक्ट sir. माणसाला ट्रस्ट तयार होऊन बाकी दुसरे प्रोडक्ट माणूस वापरू शकतो. चलो गुड गुड. येस सर. माझा नातू आहे सर. नातू 1.5 वर्षाचा असताना झोक्यातनं पडला तर त्याचे दात तुटले ते सर. त्याला पीडियास होतो आणि काऊ कोलेस्ट्रॉल देते सर कंपल्सरी. अगदी आनंदाने घेत होतो. त्याची बॉडी पण चांगली आता. चिडचिड बरोबर सगळं बंद आहे आणि दात थोडेसे यायला लागले सर त्याचे बारीक वा बारीक. वा वा वा. डॉक्टरांनी सांगितलं होतं 7 वर्षाशिवाय येणारच नाही तुमचे दात त्याचे दात. पण आता बारीक बारीक दात सुरुवात झाली सर यायला. तर चला आता छान सगळ्यांनी एवढे सुंदर सुंदर रिझल्ट सांगितले. आता ज्यांना बोलता नाही येत त्यांना मी सॉरी म्हणतो, कारण की ऑलरेडी डिले झाले आपल्याला. आपलं सेशन संपणार होतं 6:30 ला, आता वाजले आपण 8. म्हणजे मला वाटतं अर्धा पाऊण तास डिस्कशन केलं. आणि नक्कीच मला असं वाटतं तुमचे सगळे व्हिडिओ पाहून हे लोक अनुभव ऐकून बरेचसे लोक स्वतःचं आरोग्य चांगलं करतील आणि लोकांचं आरोग्य चांगलं करण्यास मदत करतील. चलो थँक्यू व्हेरी मच.